आता नवीन पद्धत आली वहिनी आमच्याकडं. चौघ भाऊ, म्हातारा हाय आहेत काय बघितलं, चौघ भाऊ आणि चौघे सुना, त्यांना पोरं झाल्यात. म्हातारी बी अजून आहेत. पटलं ना, आयुष्यभर म्हातारीचं पटलंय आणि म्हातारपणी म्हातारीचं पटना. म्हणून म्हातारा थोरल्याकडं आणि म्हातारी धाकट्याकडं. हाय का नाही गंमत? तुमच्या गावातले काय मी सांगाय नाही ना, लगेच मनावर घेऊ नका. म्हातारा थोरल्याकडं, म्हातारी धाकट्याकडं. मग म्हातारी धाकट्याकडं ते धाकटं होतं मळ्यात आणि म्हातारा थोरल्याकडं म्हातारा होता गावात. किती दिवस गाडी राहील चांगली. म्हाताऱ्याला जास्त झालं, मग म्हातारी मळ्यात नाही यायची गावात. मग गावातल्या सुना काय ग बसतात होय, आता कसं काय आला, आता कसं काय आला, म्हाताऱ्याला जास्त झालंय म्हणायची. ती सांगायची म्हाताऱ्याला जास्त झालंय म्हणायची. म्हणजे हिला बी गॅरंटी खरं माहित नव्हतं. मित्र ग बसत म्हणता बिस्कुटचा पुडा, काळी पडलेली केळ घेऊन म्हाताऱ्याला बघायला यायची गावात. म्हातारी मळ्यात नाही यायची बघा. 9, 9:30, 10 म्हणजे म्हातारी हजर गावात. आता कसं काय आला, म्हाताऱ्याला आधी झालं काय खायला झाला म्हणायचं. पापडी लय रडायचं सांगत. अरे बघा पै पाहुणे यायचं, म्हाताऱ्या कशी बसायचं. आणि त्यात ही गंमत बघा, पाहुण्याने चांगलं आणलेलं असते बघा. म्हातारा तिकडे जरा बघायचा, इकडे जरा बघायचा. सुनाकडने जरा बघायचं, खायला घालतील म्हणायचा, खरं सुना घन्ना म्हणत नाही का. तरी तुम्हाला कळालंय हा. सुना चांगलं असताना मी म्हाताऱ्याला का घालेना हे कारण आहे. सकाळी शिकरानं कोण काढणार. ते पाहुणे येतात काढायला, ठेवून जातील, खायला घालतील. सकाळी हातरून कोण धुणार. म्हणून चांगला आहे तो पण चांगलं खावा. हातरूनावर पडल्यावर गॅरंटी घालतील, गॅरंटी नाही. आणि म्हातारी बी यायची म्हणत ना, येताना भात खाल्लीच यायची. येताना पाहुणेच रडून जाईल, म्हाताऱ्यानं 4 दिवस काय खाल्लं नाही बघा. म्हाताऱ्यानं 4 दिवस काय खाल्लं नाही. म्हातारी सांगायची, तू कसा आल्यास, तू येताना भात खाऊनच आल्यास. कुणाचं म्हणून राहा. ही प्रकृती नाजूक आहे. एवढीशी आयुष्य घेऊन तुम्ही आम्ही जन्माला आलो. आई वडिलांची कृपा झाली, निदान सोन्यासारखे दिवस बघायला मिळतात. लक्षात येतं का बघा. ज्ञानोबा तुकोबाची सगळ्या पंगती, ज्ञानेश्वरी, भागवत हे सगळं ऐकायला वाचायला मिळतं. एकदा तरी वारकरी संप्रदायाच्या या छायेखाली येऊन बसा, स्वतः वारी घ्या. हे बघा, सौभाग्याचं आनंद वेगळा आहे, लग्नाच्या अगोदर आनंद वेगळा आहे, लग्न झाल्यानंतरची सावली आशीर्वाद वेगळा आहे. सगळ्यांच्या पै पाहुण्यांच्या पाया पडायला येतं, आशीर्वाद घ्यायला येतो बरं का. मग लग्न झाले, मुलगीला लक्ष्मी म्हणतात, ह्याला कवा नारायण म्हणतात नाही, ह्यो ढुसून येतो कसं म्हणतील. झालं बरं का, पुढे गेले बरं का. झालंय, अजून आहे जरा आहे 15 मिनिटं तरी घड्याळानं. मला 11:30 सांगितल्यात, सोडवता येईना तुमचा लोभ बघून, तुमची माया बघून. चालतंय झाले का. महाराजांनी मला सांगितलं, माझा मित्र साहेब पाहुणा 1 पर्यंत करा म्हटलं. तुम्हाला झोप आली तर विचारा, एकाही झाडाला त्रास होणार नाही. एकाही झाडाला अजिबात त्रास होणार नाही. चालेल बरी अण्णा, बरी ओळख, बरी 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 अण्णा, या या
हसत खेळत बाई मी लावली तुळसा बिगर गाथ्यातला आणि हे गोड वाटतंय पण आनंद नाही. एक घनात येते का बघा तुम्ही गाथ्यातले अभंग बघा. गाथ्यातल्या अभंग इतका समस्या दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवरती राहो अधिक न लगे माई पदार्थ येथे माझ्या अर्थ नको देवा.